वसंत ऋतूतला रंगोत्सव. रंगपंचमीच्या शुभेच्छा. नीता चंद्रकांत कुलकर्णी यांचे विचार. वसंत ऋतू सुरू झाला, निसर्गाचं रूप पालटायला लागलं. नाजूक अलवार अशी पानं झाडांना लगटलेली दिसतात. पानांचा रंग हळूहळू हिरवा होत जातो. हिरव्या रंगाच्या त्या निसर्गात इतक्याच असंख्य छटा असतात की त्या बघून थक्क व्हायला होतं. फुलं बघण्यासारखी असतातच, पण पानं सुद्धा डोळ्याला सुखवतात. त्यावरून हात फिरवून बघा, लहान लेकराच्या जावळावरून हात फिरवल्यासारखं वाटेल. चाफा चहूअंगाने फुलून येतोय. बोगनवेल केशरी, लाल, पिवळी, पांढरी या रंगात रस्तोरस्ती नेटलेली आहे. डेरेदार गुलमोहर नाना रंगात सजला आहे. आंब्याला मोहर आला आहे. धुंद मधुर असा वास वातावरणात पसरला आहे. वृक्षांचे फुलांचे सौंदर्य बघावं, निसर्ग राजाला सलाम करावा. बाव्याच्या पिवळ्या धमक सोनसळी रंगाचं फार सुंदर समर्पक वर्णन श्री मंदार दातार यांनी केलं आहे. इतके सारे सोने मजला अजून पहाणे झाले नाही. अमलतासच्या जर्द फुलांनी असं नहाणे झाले नाही. घंटेची फुलं पिवळ्या रंगाची, सकाळी गेलं की त्याचा गालीच्या अंथरलाय असं बघायला मिळतं. लाल फुलं असलेली नागलिंगाचं झाड उंच उंच वाढतं. खोडावर त्याची फुलं उगवतात. अनेक फांद्या पारंब्या यांनी लगटलेलं ते लठ्ठ वडाचं झाड मला एखाद्या प्रेमळ मायाळू आजोबांच्या आणि त्यांच्या समस्त परिवाराचं चित्र आहे असं वाटतं. अनेक पारंब्यांना खंबीरपणे आधार देऊन ठामपणे उभं असलेलं हे झाड शांतपणे एकदा न्याहाळून बघा, त्याचे अनेक अर्थ मनात उलगडत जातील. ही झाडं काही एकटी नसतात. अनेक पक्षी त्यांच्यावर घरं करतात. त्यांचा किलबिलाट चालू असतो. झाडाखाली उभं राहिलं की चैतन्याची विलक्षण अशी अनुभूती येते. खरंच आपल्या डोळ्यांना मनाला रिझवायला, शांत करायला निसर्ग राजा नाना रूपात नाना रंगात आपल्या आसपास सजला आहे. रंगपंचमीला निसर्ग विविध रंग आपल्यासाठी घेऊन आला आहे. जरूर बघा. एक सांगू, एकदा बघायला लागलं ना की नजर आपोआप तयार होते. बघायला सुरुवात तर करूया. खरंच थांबावं थोडं झाडाजवळ, बघावं त्याच्याकडे. निशब्द शांततेत ते बोलतात, काय सांगतात ते ऐकूया. मायेने स्पर्श करावा त्या खडबडीत खोडाला. आणि अखेर आपलं जीवन त्यांच्यावरच अवलंबून आहे हे कधी विसरायचं नाही. फळाफुलांनी गच्च भरलेलं ते झाड बघून कृतज्ञता म्हणून नमस्कार करायचा निसर्ग रूपात अवतीर्ण झालेल्या त्या प्रत्यक्ष परमेश्वराला.